महाराष्ट्र म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर काय उभं राहतं? उंच डोंगर, खोल दऱ्या आणि एक खूप मोठा सपाट पसरलेला प्रदेश. हा प्रदेश म्हणजे दुसरं तिसरं काही नसून आपलं महाराष्ट्र पठार आहे. चला आज याच पठाराची एक खास ओळख करून घेऊया. आता ही संख्या बघा, तब्बल 90%. हो, महाराष्ट्राचा 90% भाग फक्त आणि फक्त याच एका पठाराने व्यापलेला आहे. म्हणजे विचार करा, महाराष्ट्राचा संपूर्ण चेहरा-मोहरा, इथली ओळख, आपली संस्कृती, इथलं पाणी, सगळं काही याच पठारावर अवलंबून आहे. तर मग आजच्या या प्रवासात आपण काय काय बघणार आहोत? सगळ्यात आधी आपण बघूया की या पठाराचा ज्वालामुखी पाया कसा तयार झाला. मग आपण या पठाराचा नकाशा सोप्या पद्धतीने कसा लक्षात ठेवायचा ते पाहू. त्यानंतर आपण सातपुडा, अजिंठा ते थेट शंभू महादेव या डोंगर रांगणांमधून एक छोटासा प्रवास करू आणि शेवटी या सगळ्या भूगोलाचा आपल्या जगण्यावर काय परिणाम होतो हे समजून घेऊ. चला तर मग सुरुवात करूया आपल्या पहिल्या टप्प्यापासून, या पठाराच्या निर्मितीपासून. ही गोष्ट आहे लाखो करोडो वर्षांपूर्वीची. तेव्हा भारत आज जिथे आहे तिथे नव्हता. तो गोंडवन नावाच्या एका प्रचंड मोठ्या भूभागाचा, म्हणजे एका सुपर कॉन्टिनेंटचा भाग होता. आणि आपलं महाराष्ट्र पठार म्हणजे नेमकं त्याच प्राचीन जमिनीचा एक महत्वाचा तुकडा आहे. जरा कल्पना करून बघा, सुमारे 7 कोटी वर्षांपूर्वी आपल्या पृथ्वीच्या पोटातून अक्षरशः आग बाहेर ओकली जात होती. जमिनीला मोठमोठ्या भेगा पडल्या होत्या आणि त्यामधून धगधगता लावारस असा बाहेर वाहत होता. हाच लावारस पुढे हजारो वर्ष वाहत राहिला, थंड झाला आणि त्याचे थर एकावर एक साचत गेले आणि याच प्रक्रियेतून आपल्या या विशाल पठाराचा जन्म झाला. भूगर्भशास्त्रज्ञ या ज्वालामुखीय थरांना एका खास नावाने ओळखतात, डेक्कन ट्रॅप. आता ट्रॅप या शब्दाचा अर्थ होतो पायरी. आणि गंमत म्हणजे हे लाव्ह्याचे थर थंड झाल्यावर खरोखरच एकावर एक ठेवलेल्या पायऱ्यांसारखे दिसतात. म्हणूनच याला डेक्कन ट्रॅप असं नाव मिळालं. अर्थात ही सगळी प्रक्रिया काही एका दिवसात घडलेली नाहीये. हजारो किंबहुना लाखो वर्ष जमिनीतून हा लावारस वाहत राहिला, पसरत राहिला आणि थंड होऊन त्याचे थर एकावर एक रचले गेले. एकावर एक असे अगणित थर, आणि ह्यातूनच आज आपण जो बघतो तो डेक्कन ट्रॅप तयार झाला. आता या थरांच्या रचनेमुळेच आपल्या पठाराला एक नैसर्गिक उतार मिळाला आहे. तो पश्चिमेकडून पूर्वेकडे, म्हणजे सह्याद्रीकडून विदर्भाकडे हळूहळू झुकलेला आहे. आणि याच एका साध्या भौगोलिक कारणामुळे महाराष्ट्रातल्या मोठ्या नद्या, म्हणजे गोदावरी असो, भीमा असो की कृष्णा, या सगळ्या पूर्वेकडे वाहतात. बघा भूगोलाचा किती मोठा परिणाम आहे आपल्या जलस्रोतांवर. बरं, पठार कसं बनलं हे तर कळलं, पण आता जरा याच्या नकाशावर नजर टाकूया. इथे तर डोंगर रांगा आणि नद्यांचं एक मोठं जाळं पसरलेलं दिसतं. पण ह्या सगळ्यांचा उत्तरेकडून दक्षिणेकडे जो क्रम आहे तो लक्षात कसा ठेवायचा, हे खरंच एक मोठं कोडं आहे, नाही का? पण थांबा, काळजी करायचं काही कारण नाही, कारण या कोड्याचं एक भन्नाट उत्तर आहे. एक अशी सोपी युक्ती आहे, एक असं सूत्र जे हा सगळा गुंता अगदी सहज सोडवतं आणि अख्खा नकाशा आपल्या डोळ्यासमोर अक्षरशः उभा करतं. आणि ती युक्ती आहे वनसत्ता गहू भी मक्का. हो, बरोबर ऐकलं, वनसत्ता गहू भी मक्का. ऐकायला थोडं विचित्र वाटेल, पण हे एकच वाक्य म्हणजे महाराष्ट्राच्या भूगोलाची जणू काही मास्टर की आहे. चला बघूया हे कसं काम करतं. आता हे बघा, या वाक्यातलं प्रत्येक अक्षर किंवा शब्द आपल्याला एका डोंगर रांगेचं किंवा नदीचं नाव सांगतो, अगदी उत्तरेकडून दक्षिणेकडे. यातले व आणि न म्हणजे विंध्य पर्वत आणि नर्मदा नदी हे आपण फक्त संदर्भासाठी लक्षात ठेवूया. खरी सुरुवात होते स पासून. स म्हणजेच सातपुडा पर्वतरांग, त्यानंतर ता म्हणजे तापी नदी, मग अ म्हणजे अजिंठा सातमाळा रांग आणि ग म्हणजे गोदावरी नदी. पाहिलं? डोंगर रांग, मग नदी, पुन्हा डोंगर रांग, पुन्हा नदी. किती सोपा झाला हा क्रम. चला तर मग आपल्या याच सूत्रानुसार उत्तरेकडून दक्षिणेकडे एक छोटासा प्रवास सुरू करूया. सुरुवात करूया वनसत्तामधल्या स पासून, म्हणजेच सातपुडा पर्वतरांगेपासून. ही रांग म्हणजे जणू महाराष्ट्राची उत्तरेकडची सीमा आहे, एक नैसर्गिक पहारेकरी जी नर्मदा आणि तापी या दोन महत्वाच्या नद्यांना एकमेकांपासून वेगळं करते. एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी की महाराष्ट्रात ही सातपुडा रांग सलग नाहीये, ती थोडी तुटक आहे. म्हणजे पश्चिमेला नंदुरबार जिल्ह्यात आपल्याला तोरणमाळ रांग दिसते, जिथे अस्तंभा हे तिचं सर्वोच्च शिखर आहे. आणि मग पूर्वेकडे अमरावती जिल्ह्यात आपल्याला गाविलगडच्या हिरव्यागार टेकड्या दिसतात, जिथे आपलं सगळ्यांचं आवडतं थंड हवेचं ठिकाण चिखलदरा आहे.
या दोन्ही भागांच्या मध्ये बऱ्हाणपूरची खिंड येते. बरं, सातपुडा आणि तापी नदी पार केल्यावर आपल्या सूत्रात पुढे काय येतं? अ, ग, हु, भी, म आणि का. म्हणजेच आता आपण पठाराच्या अगदी मध्यभागात प्रवेश करणार आहोत, अजिंठा रांगेपासून ते थेट शंभू महादेव रांगेपर्यंत. चला, हा पुढचा प्रवास सुरू करूया. तापी नदी ओलांडून आपण दक्षिणेकडे आलो की आपल्याला भेटते अजिंठा सातमाळा रांग. खरं तर ही सह्याद्री पर्वतामधूनच पूर्वेकडे फुटलेली एक मोठी फांदी आहे. पण तिची खरी ओळख, तिचं खरं वैभव दडलेलं आहे ते तिच्या पोटात. याच काळ्या कभिन्न बेसॉल्ट खडकात कोरलेल्या आहेत आपल्या जगप्रसिद्ध अजिंठा आणि वेरोळच्या अद्भुत लेण्या. आता आपण गोदावरी आणि भीमा नद्यांच्या मधल्या प्रदेशात आलो आहोत आणि इथे आहे हरिश्चंद्र बालाघाट रांग. इथली एक गंमत म्हणजे ही रांग एकच आहे, पण तिची नावं दोन आहेत. पश्चिमेकडे म्हणजे अहमदनगर जिल्ह्यात तिला हरिश्चंद्रगड रांग म्हणतात आणि तीच रांग जशी पूर्वेकडे जाते म्हणजे बीड लातूरच्या दिशेने, तेव्हा तिला बालाघाट पठार म्हणून ओळखलं जातं. आणि याच हरिश्चंद्रगड रांगेमध्ये जुन्नरजवळ एक किल्ला अभिमानाने उभा आहे, तो म्हणजे शिवनेरी. आपलं सर्वांचं स्फूर्तिस्थान, छत्रपती शिवाजी महाराजांचं जन्मस्थान. म्हणूनच हा फक्त भूगोल नाही, हा तर महाराष्ट्राचा जिवंत धगधगता इतिहास आहे. आता आपण आपल्या या डोंगर रांगांच्या प्रवासाच्या शेवटच्या टप्प्यावर पोचलो आहोत. भीमा आणि कृष्णा या दोन मोठ्या नद्यांना विभागणारी शंभू महादेव डोंगर रांग. महाबळेश्वरच्या पठारापासून सुरू होणाऱ्या या रांगेला तिचं नाव शिखर शिंगणापूर येथील प्रसिद्ध मंदिरावरून मिळालं आहे. इतकंच नाही तर पाचगणी आणि सासवडसारखी सुंदर पठारंसुद्धा याच रांगेचा भाग आहेत. तर असा आहे हा आपल्या पठारावरचा डोंगर रांगा आणि नद्यांचा नकाशा. पण एक प्रश्न आहे, ह्या डोंगर रांगा आणि नद्या म्हणजे फक्त नकाशावरच्या रेषा आहेत का? तर अजिबात नाही. त्या आपलं जीवन, आपली संस्कृती सगळं काही घडवतात. चला समजून घेऊया की हे नेमकं कसं घडतं. चला तर मग एकदा पटकन आठवून घेऊया. आपण या पठाराचा ज्वालामुखी जन्म कसा झाला ते पाहिलं. मग वन सत्ता गहू भी मक्का या सोप्या सूत्राने इथला नकाशा उलगडून पाहिला. आपण सातपुड्यापासून ते शंभू महादेवापर्यंतचा प्रवास केला आणि हेही पाहिलं की कशा प्रकारे या डोंगर रांगाच नद्यांची खोरी आणि त्यांची पात्र ठरवतात. आणि हाच मुद्दा सगळ्यात महत्वाचा आहे. हा भूगोल म्हणजे फक्त दगड आणि माती नाहीये, तर ह्या पठारावरची काळी कसदार माती, इथल्या नद्यांचं पाणी, ह्या डोंगरांवर उभे असलेले किल्ले, आपल्या शेतात येणारी पिकं, आपलं सगळ्यांचं सगळं अस्तित्व याच पठाराच्या रचनेवर अवलंबून आहे.